नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। फ्रेंड्स, तुम्ही फणसाच्या गऱ्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ केले असतील। काही गोड पदार्थ तर काही तिखट पदार्थ केले असतील। कच्च्या फणसाच्या गऱ्यापासून चिवडा, फणसाच्या सळ्या, तर कधी कच्च्या फणसाची भाजी केली असेल। पिकलेल्या फणसापासून पिकल्या फणसाचे घारगे, अगदी पिकल्या फणसाचे आईस्क्रीमही होते। पण फणसाच्या गऱ्यातील आठळ्यांचा उपयोग केलाय का? आज मी इथे फणसाच्या आठळ्यापासून फणसाच्या आठळ्यांची उसळ आणि फणसाच्या आठळ्यांची ग्रेव्हीची भाजी कशी करायची ते आज आपण इथे पाहणार आहोत। फ्रेंड्स, कच्च्या फणसाची भाजी, पिकलेल्या फणसाचे घारगे आणि पिकलेल्या फणसाचे आईस्क्रीम कसे करायचे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चला तर मग फ्रेंड्स, आज आपण रेस्टॉरंट स्टाईल खमंग चटपटीत फणसाच्या आठळ्यांची ग्रेव्ही तसेच फणसाच्या आठळ्यांची उसळ कशी करायची ते पाहूया। प्रथम आपण आठळ्यांची ग्रेव्ही कशी करायची ते पाहू। यासाठी फणसाच्या गऱ्यातून ज्या निघालेल्या आठळ्या आहेत त्या एक दिवस पंख्याखाली सुकवून घ्यायच्या। आपल्याला या आठळ्यांच्या साली काढायच्या आहेत। आठळ्या थोड्याशा सुकल्या की पटपट साली निघतात। या आठळ्यांच्या साली थोड्या सावधपणे काढून घ्यायच्या, कारण या साली नखात घुसू शकतात। या आठळ्यांच्या साली सर्व काढून घ्यायच्या। फ्रेंड्स, या आठळ्या सालीसहित भाजून नंतर त्याचे साल काढून खाण्यास छान लागतात। अशा प्रकारे आठळ्यांच्या सर्व साली काढून घ्यायच्या। आता ह्या साल काढलेल्या आठळ्या चिरून घ्यायच्या। फ्रेंड्स, या सोललेल्या आठळ्यामध्ये थोडेसे मीठ घालून उकडल्यास उकडलेल्या शेंगाप्रमाणे खाण्यास छान लागतात। फ्रेंड्स, तुम्हाला मी आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। फ्रेंड्स, या साल काढलेल्या आठळ्या अशा प्रकारे खलबत्त्याने ठेचूनही घेऊ शकतो। आता ह्या चिरलेल्या आठळ्या किंवा ठेचलेल्या आठळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। धुतलेल्या आठळ्यामध्ये एक ग्लास पाणी आणि चवीपुरते मीठ घालायचे। आता ह्या आठळ्या कुकरला लावून 2-3 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायच्या। फ्रेंड्स, फणसाच्या आठळ्या शिजेपर्यंत ग्रेव्हीची तयारी करू। ग्रेव्हीसाठी एक मोठा कांदा चिरून घ्यायचा। फ्रेंड्स, माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। एक खोबऱ्याचा तुकडा बारीक चिरून घ्यायचा। फ्रेंड्स, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहायला आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। 3-4 लसूण पाकळ्या चिरून घ्यायच्या, 2 मिरच्या चिरून घ्यायच्या,
एक टोमॅटो, थोडी कोथिंबीर चिरून घ्यायची. फ्रेंड्स, तुम्ही फणसाच्या गऱ्याच्या आठळ्यापासून काय बनवता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. ग्रेव्हीची तयारी झाली आहे. आता कढईत अर्धी पळी तेल गरम करून त्यात कांदा घालायचा. हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण, खोबरं घालून छान परतून घ्यायचे. कांदा परतून त्यास गुलाबी रंग आल्यावर त्यात चिरलेले टोमॅटो घालून 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचे. 2 इंच आल्याचा तुकडा चिरून घालायचा. आता हे मिश्रण 2 मिनिटं परतून गॅस बंद करून घ्यायचा. मिक्सर जारमध्ये कोथिंबीर आणि परतलेल्या कांदा टोमॅटोचे मिश्रण घालून गरज वाटल्यास त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून या मिश्रणाची बारीक पेस्ट करून घ्यायची. फणसाच्या आठळ्याही छान शिजून झाल्या आहेत. आता कढईत एक पळी तेल गरम करून त्यात कांदा टोमॅटोचे वाटण घालायचे. आता हे वाटण 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचे. आता या वाटणात एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. लाल तिखट घालायचे. अर्धा चमचा हळद घालायची. पाव चमचा हिंग घालायचा. अर्धा चमचा गरम मसाला घालून हे मिश्रण छान परतून घ्यायचे. एक चमचा धने जिरे पावडर घालायची. आता या ग्रेव्ही पुरते चवीला मीठ घालायचे, कारण आठळ्या शिजताना ही मीठ घातलेले आहे. अर्धा चमचा साखर घालायची आणि वाटण वाटलेल्या मिक्सर जारमधून पाणी फिरवून हे पाणी ग्रेव्हीत घालायचे. एक मोठा चमचा कसुरी मेथी चुरून घालायची. आता हे मिश्रण छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे. आता या ग्रेव्हीमध्ये शिजवलेल्या आठळ्या घालायच्या. आठळ्या घातल्यावर 2-3 मिनिटं ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची. भाजी तयार झाल्यावर वरून त्यावर कोथिंबीर घालायची. फ्रेंड्स, फणसाच्या आठळ्यांची ग्रेव्ही तयार आहे. ही आठळ्यांची ग्रेव्ही भाकरी बरोबर, पोळी बरोबर, तसेच रोटी, बटर नान बरोबरही छान लागते. ही आठळ्यांची ग्रेव्ही राजम्याप्रमाणे भाताबरोबर खाण्यासही छान लागते. आता आपण फणसाच्या आठळ्यांची उसळ कशी करायची ते पाहू. ही आठळ्यांची उसळ नाश्त्याला उपीट पोह्याप्रमाणे खाऊ शकतो. प्रथम सोललेल्या फणसाच्या आठळ्या शिजवून घ्यायच्या. एक कांदा बारीक चिरून घ्यायचा. फ्रेंड्स, तुम्ही माझी रेसिपी कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहत आहात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही आठळ्यांचा कसा उपयोग करता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. दोन 3 हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या. 2 सुक्या लाल मिरच्या चिरून घ्यायच्या. सुक्या लाल मिरच्यामुळे या उसळीला खमंगपणा येतो.
एक खोबऱ्याचा तुकडा बारीक खिसणीने खिसून घ्यायचा. या उसळीसाठी तुम्ही ओला नारळही घालू शकता. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. ही आठवड्याच्या उसळीची पूर्वतयारी झाली आहे. आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे घालून ते तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, कढीपत्ता, कांदा, मिरच्या घालून 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचे. कांदा लालसर पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यायचा. परतलेल्या कांद्यामध्ये शिजवलेले फणस घालून छान परतून घ्यायचे. अर्धा चमचा साखर घालायची. चवीनुसार मीठ घालायचे. अठळ्या शिजतानाही मीठ घातले आहे, त्यामुळे बेताचे चवीनुसार मीठ घालायचे. खिसलेले खोबरे घालायचे. आता हे मिश्रण 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचे. आता गॅस बंद करून वरून कोथिंबीर आणि 1 चमचा लिंबाचा रस घालायचा. आता ही उसळ छान मिक्स करून घ्यायची. आठळ्यांची उसळ तयार आहे. ही उसळ भाजीप्रमाणे पोळी बरोबर, रोटी बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता. आणि ही उसळ नाश्त्याला पोह्याप्रमाणे खाण्यास अप्रतिम लागते. फ्रेंड्स, तुम्हाला फणसाच्या आठळ्यांची उसळ आणि फणसाच्या आठळ्यांची ग्रेव्ही आवडली का? माझ्या दोन्ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.